रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. लग्न हा विषय असा आहे ना की तिथे घाई करून नाही चालत. कारण संसार रथ चालवताना अति घाई संकटात नाही हे वाक्य पदोपदी जाणवत राहतं. जुनी लोक म्हणतात ना, योग्य गोष्टी घडून येण्यासाठी तसे योग जुळून यावे लागतात. कधी कधी ते लवकर जुळून येतात तर कधी खूपच उशिरा. पण त्या रेशीम गाठी जुळून येतातच. जशा या कथेत जुळून येती रेशीम गाठी. ही समीक्षा केनोडकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. जुळून येती रेशीम गाठी. रेशीम गाठी विवाह मंडळ. आज अखेर शर्वरीला शरणागती पत्करायला भाग पाडत तिची आई विवाह मंडळात नाव नोंदणी करायला तिला घेऊन आली होती. तिथल्या प्रमुख सुमतीबाईंच्या केबिनमध्ये दोघी बसल्या होत्या. त्यातल्या त्या आईची बालमैत्रीण असल्याचं कळल्याने आई आता अजूनच उत्साहात दिसत होती. त्या दोघींच्या थोड्या गप्पा होताच गप्पांचा रोग शर्वरीकडे वळाला. कसा नवरा हवाय तुला? तुझ्या अपेक्षा सांग, म्हणजे तुझ्या आईसाठी तसा जावई शोधायला बरं. कुठल्याही आईला मुलाच्या लग्नाची किती काळजी असते हे मी चांगलं समजू शकते. मी सुद्धा एक आई आहे. बाजूला बसलेल्या आपल्या बालमैत्रिणीवर नजर टाकत मग शर्वरीला विचारताना सुमतीबाईंच्या मनातली सल बोलून गेलीच. सुमतीबाई गोखले गेली 20 वर्ष हे विवाह मंडळ चालवत होत्या. पण कितीतरी जोड्या जुळवणाऱ्या त्यांचं आपल्या एकुलत्या एका लेकापुढे, अनिरुद्ध पुढे काही एक चालत नव्हतं. अरेंज मॅरेज त्याला करायचं नव्हतं आणि त्याला कोणी मुलगी आवडत नव्हती. तिशीत पदार्पण होऊन सुद्धा काळजीत हरवलेलं सुमतीबाईंचं मन शर्वरीच्या आवाजाने वर्तमानात आलं. मावशी, मी या बाबतीत खूप क्लिअर आहे. म्हणजे बघ, तू आईची मैत्रीण असलीस तरी मी अगदी तुला मैत्रिणीसारखं सांगू शकते. कारण हा शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे क्लॅरिटी हवीच ना. आय होप तू गैरसमज नाही करून घेणार. कारण आत्तापर्यंत मी ज्यांच्याकडे असं मोकळेपणाने बोलायला गेलीये त्यांची रिॲक्शन पाहता तुला आधीच सांगावं म्हटलं. जनरली मुलींचं इतकं मोकळेपणाने लग्नाबाबत बोलणं विचित्र वाटतं लोकांना आणि ते नको ते गैरसमज करून घेतात. शर्वरी प्रांजळपणे म्हणाली, नाही ग, गैरसमज कसला? तू अगदी मोकळेपणाने सांगू शकतेस. मी या क्षेत्रात बरीच वर्ष घालवली आहेत, त्यामुळे मी समजू शकते. सुमतीबाई बोलल्या खऱ्या, पण तिचं बोलणं ऐकून त्यांची आत्तापर्यंत आलेल्या आजकालच्या मुलींच्या अनुभवाप्रमाणे शर्वरी सुद्धा तिच्या मागण्यांची लांबलचक यादी वाचणार अशी पक्की धारणाच झाली होती. मनातच सुस्कारा सोडत त्या शर्वरीचं बोलणं ऐकायला सरसावून बसल्या. मावशी, मला सुद्धा प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तसं स्वतःची गाडी, बंगला, शेतीवाडी सगळं माझ्या नवऱ्याकडे असलेलं आवडेल खरं तर. पण ते सगळं कमावण्याच्या प्रवासात मला त्याची साथीदार होण्यात जास्त आनंद असेल ग. तिशीत त्याच्याकडे सगळंच असावं अशी अपेक्षा ठेवायला आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या वेबसाईटवर सर्रास वाचायला मिळणारी फॅन्टसीवाली लव्ह स्टोरी नाही हे जाणू नये मी. आणि आईवडिलांच्या बॅकग्राऊंडमुळे जर तो श्रीमंत असला तर स्वतःला खूप लकी समजत त्याला लगेच स्वतःचा हिरो समजून धन्यता मानणं मला मुळीच पटत नाही. मी साधी असली तरी माझ्या विचारांचे खूप नखरे आहेत बाई, असं आमच्या मातोश्री म्हणतात. शर्वरी बोलता बोलताच हसतच आईकडे बघत म्हणाली. तसं इतका वेळ अवाक होऊन तिचं बोलणं ऐकणाऱ्या सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा किंचित स्मित पसरलं. मावशी, खरं सांगायचं तर ना, मला गुड लुकिंग, 6 पॅक्सवाला, हँडसम हंक वगैरे टाईप मुलगा कम मॉडेल नवरा म्हणून अपेक्षितच नाही. मला समजून घेणारा, माझं मन जपणारा, माझी मतं ऐकून घेणारा, माझ्या विचारांचा एखाद्या बाबतीत ते पटत नसले तरी किमान आदर तरी करणारा, माझं यश पाहून माझं भरभरून कौतुक नाही करता आलं तरी माझा मत्सर, द्वेष मात्र चुकूनही न करणारा नवरा हवाय. नाहीतर आजकाल बघतेस ना, बायकोचं यश पण डोळ्यात खुपतं ग नवऱ्याच्या, आणि नवरा असतो PhD होल्डर पण मानसिकता ही अशी असते. आणि मला हेच नकोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो माझ्या वागण्यावर, जगण्यावर, त्याची मतं, त्याचे विचार न लादता माझं स्वतंत्र अस्तित्व असण्याची कायम जाण ठेवणारा हवा. आम्ही दोघंही परफेक्ट नसणार, नाही आहोत याची जाणीव बाळगून असलेला, एकदा नातं जोडल्यावर शेवटपर्यंत साथ देणारा, प्रॉब्लेम येणारच पण ते आल्यावर गिव्हअप न करता एकत्र सगळं सॉल्व्ह करू म्हणणारा मुलगाच मला नवरा म्हणून हवाय.
आणि हेच खूप अवघड असतं आणि महत्वाचं असतं ना ग मावशी. तूच तुझ्या मैत्रिणीला समजाव. हिला वाटतं असा विचार केला तर आजच्या प्रॅक्टिकल जगात माझा निभाव कसा लागणार आणि माझ्या विचारांचे नखरे झेलणारा नवरा कुठल्या ग्रहावरून आणायचा. शर्वरी हसून सुमतीबाईंना बोलत होती. त्याच वेळी गाडीतच राहिलेला आईचा डबा आईला परत करायला म्हणून अर्ध्या वाटेतून परत आलेला पण शर्वरीचं बोलणं ऐकत केबिनच्या दारातच थिजलेल्या अनिरुद्धच्या धीरगंभीर चेहऱ्यावर कसला तरी शोध संपल्याचे सुखद भाव पसरले होते. अशीच तर मुलगी हवी होती त्याला. स्वतःची ठाम मतं असणारी, वैचारिक स्वातंत्र्य जपणारी, पण ते जपताना नात्यांची वीण सुद्धा घट्ट राखू पाहणारी, त्यांचं महत्त्व जाणणारी, मॉडर्न पण मनाने विचाराने, केवळ फॅशनेबल कपडे घालून मॉडर्निझम मिरवू पाहणारी नाही, दिसण्यापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारी, मोठी मोठी स्वप्न एकत्र साकार करूया म्हणत जिद्दीने खांद्याला खांदा लावून आव्हानांना भिडण्याची तयारी दाखवणारी. काहीही झालं, अगदी काहीही, तरी शेवटपर्यंत त्याची साथ देऊ शकणारी, त्याच्या चुका त्याला दाखवून त्या सुधारण्यास मदत करणारी, त्याला अजून बेटर बनवणारी, खरीखुरी बेटर हाफ हवी होती त्याला, जी त्याला आता कुठे नजरेच्या टप्प्यात स्पष्ट दिसू लागली होती. कुटुंब न्यायालयात गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत असलेल्या त्याचं मन लग्न हा विषय येताच थपकायचं. मुलींच्या अवास्तव अपेक्षांमधून, समजुतींमधून विकोपाला जाणारे वाद, सासू सासऱ्यांना अडचण समजणारी त्यांची मानसिकता कितीतरी केसेसमध्ये कुटुंब आणि लग्नसंस्था दुभंगण्यास कारणीभूत ठरायची. अर्थातच टाळी एका हाताने वाजत नाही, तसं त्या प्रकरणांमध्ये सुद्धा मुलांची पण चूक असायचीच. मेल इगो किंवा बायकोची चूक नसतानाही आई वडील बहीण यांना काही बोललो तर बायकोच्या ताटाखालचं मांजर हे टॅग लागेल याची भीती, त्यातून घडणाऱ्या चुका, मग त्यातून तिच्या मनावर उमटणारे ओरखडे, इत्यादी इत्यादी. कधी पुरुषांना त्यांच्या चुका कळायला उशीर व्हायचा तर कधी वेळेत जाणीव होऊनही तिच्याकडून अहम आडवा येत नकार यायचा. काहींची तडजोड करण्याची तयारी असायचीही, पण काहींची मात्र नसायची. आईवडिलांनी कुठेतरी काहीतरी बिंबवल्यामुळे म्हणा किंवा कथा कादंबऱ्या यामधून तयार होणाऱ्या मिस्टर परफेक्ट या चष्म्यातूनच आपल्या जोडीदाराला बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नात्यांची विस्कटलेली घडी नीट बसवण्यात आड यायचा आणि दररोज कित्येक नाती उद्ध्वस्त होताना तो त्याच्या डोळ्यांनी पाहायचा. त्यातील जोडप्यांना मुलं असतील तर मग ती कुटुंबाची वाताहत तर अजूनच विदारक वाटायची त्याला. म्हणूनच लग्न या आयुष्यातल्या एका महत्वाच्या इव्हेंटपासूनच तो पळ काढत होता. अर्थातच हे काही सोल्युशन नाही आणि याने आपले आईवडील किती काळजीत आहेत याची त्याला पुरेपूर जाणीव होती. पण नंतरच्या या असल्या त्रासापेक्षा ती काळजी परवडली असं त्याचं ठाम मत होतं. पण आज शर्वरीच्या रूपात त्याला त्याच्याच मनातल्या अपेक्षांचं प्रतिबिंब दिसत होतं. आता उशीर करून चालणार नव्हतं. इकडे सुमतीबाई कौतुकाने शर्वरी आणि तिच्या आईला काहीतरी बोलणारच होत्या की तेवढ्यात अनिरुद्धकडे त्यांची नजर गेली. अरे अनिरुद्ध, तू इथे? अगं बाई, माझा डबा तुझ्याकडेच राहायला वाटतं. माझा विसरभोळेपणा पण आजकाल वाढतच चाललाय. पण तू असा बाहेर का थांबलायस? आत ये ना, तुझी ओळख करून देते. सुमतीबाई त्याच्याकडे बघत हसून पुटपुटल्या. तसा अनिरुद्ध गोंधळलेल्या अवस्थेत आत आला. नेमकं काय बोलावं, कुठून सुरुवात करावी त्याला सुचत नव्हतं. ओळख करून देण्याची औपचारिकता झाली तसा अनिरुद्धने मनाचा हिय्या करत बोलायला सुरुवात केलीच. आई, खरं तर असं डायरेक्ट विषयाला हात घालणं चूक की बरोबर मला माहिती नाही, पण मी आत्ता दरवाजात होतो तेव्हा यांचं बोलणं ऐकलं आणि मला असं वाटलं की आमचे विचार जुळू शकतील. मी कधी बोललो नाही आई, पण कोर्टात अनेक संसार अपरिपक्व विचारांमुळे उद्ध्वस्त होताना पाहून लग्न करण्याची इच्छाच होत नव्हती ग. जोपर्यंत योग्य व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत लग्न नकोच करायला असं मी मनाशीच ठरवलं होतं. पण यांचे विचार ऐकून मी भारावून गेलोय. खरं तर मीच काय, कोणीही भारावून जाईल आणि तो व्यक्ती नशीबवानच असेल ज्याला अशा विचारांची बायको मिळेल. जर यांना हरकत नसेल तर मला यांच्याशी लग्न करायला आवडेल आई, अनिरुद्ध केसांवरून हलकासा हात फिरवत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दोघांच्याही आईंना आनंदाचा सुखद धक्का बसला. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण शर्वरी मात्र अनिरुद्धच्या या अचानक ठेवलेल्या प्रस्तावाने आणि अनिरुद्धच्या त्या घायाळ नजरेने पुरती बावरली.
तिने कसंबसं स्वतःला सावरत तिच्या स्वभावाप्रमाणे अनिरुद्धशी आधी नीट बोलून त्याला जाणून घेऊन मगच निर्णय घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा कुठे दोन्ही आयांच्या उतू जाण्याच्या उत्साहाला ब्रेक लागला. यथाअवकाश एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांसाठी अनुरूप असल्याची शर्वरीची खात्री पटल्यावर शर्वरीचा गोखलेंच्या घरात गृहप्रवेश झाला. दोन्ही परिवाराची चिंता मिटली आणि एकमेकांना समजून घेत, चुकलं तर कान उघडणी करत शर्वरी आणि अनिरुद्ध एकमेकांसोबत आनंदाने संसाराला लागले, एकमेकांची साथ कधीही न सोडण्यासाठी. जुळून येती रेशीम गाठी ही समीक्षा केनोडकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.